आपण फिरतोय ऑस्करवाडीमध्ये आणि पाहतोय जनतेच्या मनातला आमदार. इथे काका उभे आहेत, त्यांच्याकडे आलोय. काका, तुमच्या मनातला आमदार कोण आहे? आता 3 लोक उभी आहेत. त्यातून आता 2 तर जास्त आहेत. बर. शिवतारे आणि जगताप. त्यांची तुरुस आहे आता. चुरस आहे. हा. बर. त्यापैकी 2 पैकी एक कोणतरी होणार. तुमच्या मनातला कोण व्हावं तुम्हाला वाटतं? आमच्या मनातलं नाही, तसं जनतेवर आहे ना. जनतेवर आहे असं त्यांचं मत आहे. 2 उमेदवारामध्ये चुरस आहे. एक संजय काका जगताप आणि दुसरे विजय बापू शिवतारे, असं यांचं मत आहे. आपण पाहतोय. मला नाही बाबा कळत आमदारांचं. तुमच्यावर कोणतरी आमदार असेल ते सांगतात की झेंडे म्हणून ते सांगते, पण तुम्ही सांगा ना. बरं, मी सांगते झेंडे. धन्यवाद. यांच्या मनातला आमदार झेंडे साहेब आहेत असं दिसत आहे. काका, तुमच्या मनातला आमदार कोण? झेंडे साहेब. झेंडे साहेब. का झेंडे साहेब आमदार व्हावेत असं वाटतं तुम्हाला? झेंडे साहेबांनी आमदार नसताना, खासदार नसताना आज 1.5 कोटी रुपयाचं आम्हाला काम दिले. बापदेवतेमुळे रस्ता आज त्यांनी पूर्णत्वास नेलेला आहे आणि आमच्या मनात त्यांचा आदरच आहे की त्यांना सगळे तालुक्यांनी, अख्ख्या पुरंदर तालुक्याने, हवेली तालुक्यांनी एक मताने निवडून द्यावं ही आमची अपेक्षा आहे. झेंडे साहेब निवडून यावेत असं काकांच्या. काका बसलेले आहेत, त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार कोण आहे. काका, तुमच्या मनातला आमदार कोण आहे? झेंडे. का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे वाटतं तुम्हाला? चांगला आहे, बर. कामं केलेली. झेंडे साहेबांनी कामं केलेली आहेत आणि तेच आमदार व्हावेत असं काकांना वाटतंय. आमदार कोण साहेब? तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनातला आमदार आहे संभाजी झेंडे. का बरं संभाजी झेंडे निवडून यावे असं का वाटतं तुम्हाला? एक तर संभाजी झेंडे हे जिल्हाधिकारी होते, त्यांना कार्याचा ह्याच्यातला कसा हे असतो तो त्यांना पूर्ण माहिती आहे आणि विशेष करून म्हणजे आमच्या गावासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे. आमच्या गावाला जो 5-6 किलोमीटर लांबून वळसा घालून गावात यावं लागत होतं, पण त्यांच्या प्रयत्नातून आमचं गाव एकदम 1 किलोमीटरच्या अंतरावरती आलं. 1-1.5 कोटीचा निधी त्यांनी आमच्या गावासाठी PMRDच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला. त्यामुळे आमच्या मनातला आमदार संभाजी झेंडे साहेबच आहेत. झेंडे साहेबांनी काम केलंय असं त्यांचं मत आहे, त्यामुळे झेंडे साहेबच निवडून यावेत असं त्यांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनातला आमदार आहे संभाजीराव झेंडे. बर. तुम्हाला काय वाटतं झेंडे साहेब निवडून यावेत? आमचं एवढं छोटंसं गाव असताना त्या गावासाठी एवढा भरघोस निधी, 1.5 कोटी रुपयाचा निधी टाकून आमच्या गावाचा बापदेव ते मळई रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा त्यांनी करून दिला आणि त्यांच्यासारखा माणूस जर परत निवडून आला, म्हणजे निवडून येणार, तर उद्या सगळ्या ऑस्करवाडीतली जी काय बारीक सारीक कामं आहेत ती पण होऊ शकतील असा आमचा अंदाज आहे. साहेब निवडून आले तर छोटी मोठी कामं पण पूर्ण होतील असं साहेबांचं मत आहे. आपण पुढं जातोय ऑस्करवाडीमध्ये. ते काका बसले आहेत, त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार कोण. काका, काय वाटतं तुमच्या मनातला आमदार कोण? माझ्या मनातला आमदार संभाजी झेंडे साहेब. कारण का तर ते सुशिक्षित आहेत, प्रशासनाचा अनुभव जबरदस्त दांडगा आहे त्यांच्याकडं. ते कलेक्टर म्हणून काम केलेले आहेत, तळागाळात काम करणारा माणूस आहे, स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे. तरी सर्वांना असं वाटतंय की एकदा पुरंदरमध्ये बदल व्हावा व पुरंदरचा प्रत्येक गावचा विकास व्हावा, पुरंदरचा विकास व्हावा, हवेलीचा विकास व्हावा, अशी प्रत्येक मतदाराची भावना आहे. त्या दृष्टिकोनातून आमच्या मनातले आमदार आहेत संभाजी झेंडे आणि ते 100% निवडून येतील. इथे 2 अनुभवी मतदार आहेत, त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार. दादा, तुमच्या मनातला आमदार कोण? झेंडे साहेब, संभाजीराव झेंडे साहेब. का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे असं का वाटतं? झेंडे साहेब एक तर उच्च शिक्षित आहेत, माजी कलेक्टर आहेत, त्यांना प्रशासनाचा खूप अनुभव आहे आणि ते परिवर्तन घडवतील तालुक्यात. त्यामुळे आम्हाला झेंडे साहेब पाहिजे. तालुक्यात परिवर्तन घडवतील असं त्यांचं मत आहे. दादा, तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हावा? झेंडे साहेब. का बरं? कामं केले त्यांनी आमच्याकडे. झेंडे साहेबांनी कामं केले. 2 शब्दात त्यांनी सांगितलं की झेंडे साहेब आमदार. एक दादा येत आहेत, त्यांना विचारू. दादा, तुमच्या मनातला आमदार कोण? झेंडे साहेब. का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे असं वाटतं तुम्हाला? झेंडे साहेबांनी आश्वासन देण्याच्या अगोदर आमच्या गावात काम केलेलं आहे. आमच्या गावासाठी साधारण 1.5 कोटीचा रस्ता त्यांनी आश्वासन देण्याच्या अगोदर केलेलं आहे. आजकाल काही नेते आश्वासन देऊनही कामं करत नाही, ह्यांनी आश्वासन न देता काम केलेलं आहे. न सांगता कामं करतात असं मत आहे दादांचं, म्हणून झेंडे साहेब आमदार व्हावे असं वाटतं. मंदिराच्या शेजारी काही ग्रामस्थ बसलेले आहेत, त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार. दादा, तुमच्या मनातला आमदार कोण? झेंडे साहेब. का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे? आहेत चांगले, होतकरू आहेत, काम करणारे आहेत.
होतकरू आहेत, काम करणार आहेत असं त्यांचं मत आहे. इकडे एक दादा बसलेले आहेत, त्यांना विचारू. दादा, तुमच्या मनातला आमदार कोण? झेंडे का बरं? काम करतात ते आमच्या इथं. काम करतात. काय काम केलं त्याने तसं? हे रस्त्याची वगैरे कामं केली. बरं, ते पण निवडणुकीला तर पहिल्यांदाच राहिलेत ना. म्हणूनच ना त्यांना बर, म्हणजे निवडणुकीला न राहता त्यांनी कामं केलेत. हो. बर, चांगली गोष्ट आहे. झेंडे साहेबच आमदार व्हावे असं वाटतंय सगळ्यांना. तरुण मतदार आहेत, त्यांच्या मनातला आमदार विचारू. दादा, तुमच्या मनातला आमदार कोण? साहजिकच संभाजींना झेंडे साहेब. का वाटतं झेंडे साहेब आमदार व्हावेत? अनेक पंचवार्षिक गेले, अनेक खासदार आले, अनेक आमदार आले, पण हा व्यक्ती कुठल्याही पदावर नसताना त्यांनी आमच्या गावामध्ये सर्वात मोठा निधी दिला, जवळजवळ कोट्यवधीचा निधी दिला. आणि जो सगळ्यात वर्षानुवर्षा जो प्रलंबित विषय होता रस्त्याचा, तो त्यांनी मार्गी लावला. त्यामुळे आम्ही आमदार साहेबांचं 100% काम करणार आहोत. 100% आमदारांचं काम करणार आहेत असं त्यांचं मत आहे. ऑस्करवाडीचे लोकांना 1 कोटीचा निधी ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे, त्यामुळे ऑस्करवाडीचा मॅक्झिमम कल झेंडे साहेबांच्याकडे दिसतोय. आपण आणखीन काही लोकांना भेटू आणि त्यांच्या मनातला कौल जाणून घेऊया. दादा आहेत, त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार कोण? दादा, तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनातला आमदार सन्माननीय संभाजी झेंडे साहेब. बोला. अतिशय उच्च शिक्षित आणि सर्व समाजाची तळागाळापासून जाण असलेला हा नेता आणि प्रशासनाची उत्तम त्यांना माहिती आहे. त्यामुळे ह्या भागाचा ते नक्कीच निश्चित चांगला विकास करतील. प्रशासनाचा अनुभव असणारे झेंडे साहेब त्यांच्या मनातला आमदार आहे. आपण फिरतोय ऑस्करवाडीमध्ये आणि पाहतोय जनतेच्या मनातला आमदार. चला, ताई आहेत, त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार. ताई, तुमच्या मनातला आमदार कोण? झेंडे साहेब. का बरं झेंडे साहेब आमदार व्हावेत वाटतंय? त्यांनी आतापर्यंत चांगलं म्हणजे परिवर्तन घडवून आणलं आणि इथून पुढे घडवतील ह्या उद्देशाने तेच. ताई, तुम्हाला कोण वाटतं आमदार व्हावं? झेंडे साहेब. झेंडे साहेब आमदार व्हावे असं महिलांनाही वाटतंय. आपण फिरतोय ऑस्करवाडीमध्ये आणि पाहतोय जनतेच्या मनातला आमदार. एक मिनिट द्या फक्त आम्हाला. आम्ही जनतेच्या मनातला आमदार पाहतोय. तुमच्या मनातला आमदार कोण आहे हे आम्हाला कळेल का? संभाजीराव झेंडे. का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे असं वाटतं साहेब? ते एक माजी संज्ञ अधिकारी आहेत, ज्यांना या विकास कामांबद्दल कुठल्या प्रमाणे पाठपुरावा करावा याची पूर्ण माहिती आहे. आणि असा एक पुरंदर हवेलीसाठी प्रत्येकजण असाच एक नवीन चेहरा पाहिजे अशी प्रत्येक मतदाराची आशा आहे. त्यासाठी संभाजीराव झेंडे हेच आमदार व्हावेत. आणि त्यांनी जी राष्ट्रवादी घड्याळ अजितदादांच्या मार्गाने जो हे स्वीकारलेला आहे तो एक योग्य पर्याय आहे. त्यासाठी संभाजीराव झेंडे हेच आमदार व्हावेत अशी आमची इच्छा आहे. सनदी कामाचा अनुभव असल्यामुळे संभाजी झेंडे साहेबच आमदार व्हावेत असं साहेबांना वाटतं. दादा, तुम्हाला काय वाटतं? आजपर्यंत 15 वर्ष झाले तालुक्यात ज्याप्रमाणे विकास पाहिजे त्याप्रमाणे विकास नाही झालेला. आता जे अनुभवी आपल्या तालुक्याला आमदार व्हावे ही लोकांना पण कळलेलं आहे, जनतेला पण कळलेलं आहे. एक अनुभवी माणूस आहे. यानंतर तालुक्याचा एवढा विकास करेन की तालुक्यापर्यंत गावागावापर्यंत पोहोचणारा हा माणूस आहे. आजपर्यंत IAS अधिकारी आपल्या तालुक्याला कोणच असा आमदार भेटलेला नाही. आज संभाजी झेंडे साहेबांच्या माध्यमातून गावागावात संभाजी झेंडेंचं नाव झालेलं आहे. आजपर्यंत ह्या 10 वर्षात एकही काम नाही झालं. या गावात ऑस्करवाडी गावात 5 रुपयाचं काम नाही झालं कुठले. आधीच्या उमेदवारांनी आमदारांनी काम केलं नसल्यामुळे नवीन उमेदवार निवडावा असं दादांचं मत आहे. आणि साहेब आमदार नसताना देखील साहेबांनी स्वतःच्या माध्यमातून PMRDच्या ठिकाणी विविध माध्यमातून स्वतः पाठपुरावा करून आमच्या गावाला 1.5 कोटी रुपयाचा बापदेव ते मळई ऑस्करवाडी रोड हा मंजूर करून आणून ते काम लोकार्पण करण्याच्या स्थितीत आणून ठेवलेले आहे. पण कोणत्याही पदावर नसता की नाही, कोणत्याही पदावर नसताना सुद्धा झेंडे साहेबांनी काम केलंय आणि पदावर आल्यानंतर तर ते काय काम करतील असं दादांना वाटतं. त्यामुळं झेंडे साहेबच निवडून यावेत आणि त्यांनी अजून भरघोस काम करावं असं यांना वाटतं. आणि जी पुरंदरला पहिल्यापासून गुंजवणी पाण्याची अपेक्षा आहे प्रत्येक शेतकऱ्याला वाटते. दर पंचवार्षिकला प्रत्येक जण सांगतो की आता पाणी येणार. आम्ही 95% कामं केलेले आहेत. काही जण म्हणतात आम्ही एवढे पैसे टाकून स्वतः आणणार आहे. परंतु आत्ता प्रत्येकाला एकच आशा आहे की संभाजी झेंडे साहेब हे ते पाणी हे पुरंदरला आणून दाखवणार म्हणजे दाखवणारच. गुंजवणी पाण्याचा सुद्धा विषय आहे. आतापर्यंत फक्त आश्वासनं मिळाली
पूर्ण करण्याची ताकद कोणाच्यातही नव्हती आणि ती ताकद फक्त संभाजी झेंडे साहेबांच्यात आहे असं मतदारांना वाटतं. त्यामुळे यांच्या मनातला आमदार तरी सध्या झेंडे साहेब दिसत आहेत. साहेब मला एक सांगायचे, आमच्या गावाला मशागतीला 1 रुपया निधी नव्हता. अजितदादांच्या माध्यमातून आमच्या गावाला 11 लाख रुपये निधी मिळालाय आणि अजितदादांच्याच माध्यमातून आमच्या गावाला जवळजवळ टोटल 35 लाख रुपये निधी आलाय आणि झेंडे साहेबांच्या माध्यमातून 1,40,00,000 रुपये निधी आलाय. सत्य नसताना सुद्धा आणि जर सत्तेत आलं तर गावाचं किती भविष्यात विकास होईल. आणि गाव हे पुण्याला खेटून 2 किलोमीटर अंतरावर आहे आमचं. पुण्यापासून जवळच असल्यामुळं, गाव जवळच असल्यामुळं आणि विकास थांबल्यामुळं लोकांनी, अजितदादांनी पदावर नसताना कुठलाही त्यांचा पदाधिकारी आमदार नसताना दादांनी निधी दिला आणि गावाचा विकास केला. त्यामुळे अजितदादांचा जो उमेदवार असेल त्यालाच निवडून देण्याची हमी या गावकऱ्यांनी घेतलेली दिसते. जनतेचा मनातला आमदार झेंडे साहेब. काही तरुण वर्ग आहेत, तरुण मतदार आहेत, आपण पाहतोय त्यांच्या मनातला आमदार. दादा, तुझ्या मनातला आमदार कोण? आमच्या मनात विजय बापू शिवत आहे. का बरं बापू आमदार व्हावे वाटते? कारण की त्यांनी त्यांच्या काळात खूप कामे केले आहे. कामं केले. तुझ्या मनातला आमदार कोण? मला पण तेच विजय बापू. विजय बापू आमदार व्हावे वाटत आहे. धन्यवाद. आपण फिरतोय ऑस्करवाडीमध्ये, घेतोय लोकांच्या मनातला कल जाणून. पाहतोय जनतेच्या मनातला आमदार. दादा, तुमच्या मनातला आमदार कोण? झेंडे साहेब आमदार व्हावे असं का वाटतंय तुम्हाला? कामं केले झेंडे साहेब. दादा, तुमचं मतदान आहे का? तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातला आमदार कोण? जगताप साहेब. संदीप दौंड. नाही, आमदारांचं पूर्ण नाव, आमदार कोण व्हावं वाटतं? संजय जगताप. संजय जगताप आमदार व्हावं वाटतं. तुझं मतदान आहे का? अजून मतदान नाही, पण संमिश्र प्रतिक्रिया येते. आपण फिरतो ऑस्करवाडीमध्ये, पाहतोय जनतेच्या मनातला आमदार. इकडून एक ताई येत आहेत, त्यांना विचारू त्यांना कोण वाटतंय आमदार व्हावा. ताई, तुम्हाला काय वाटतं कोण व्हावा आमदार? जनतेला साथ पण आतापर्यंत कोण मदत केली आणि कोण साथ दिली तुम्हाला माहिती आहे का? कोण कोण उमेदवार आहेत? हो, माहिती. कोण व्हावा त्यातला? झेंडे. झेंडे आमदार व्हावे असं वाटतंय. काय केलं झेंडे साहेबांनी गावासाठी? रस्त्याचं काम केलं. झेंडे साहेबांनी रस्त्याचं काम केलं आणि झेंडे साहेब निवडून यावेत असं ताईंना वाटतं. आपण पाहतोय ऑस्करवाडीच्या लोकांच्या मनातला कल हा अजून जाणून. आपण जनतेच्या मनातला आमदार जाणून घेतोय. दादा, तुमच्या मनातला आमदार कोण? का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे असं वाटतं तुम्हाला? आतापर्यंत झेंडे साहेबांनी मला खूप काम केलेलं आहे. बरं, झेंडे साहेबांनी वैयक्तिक यांचं खूप काम केलेलं आहे, त्यामुळे झेंडे साहेब आमदार व्हावेत असं यांना वाटतं. आपण ऑलरेडी मला 2004 मध्ये जॉबला वगैरे लावले, सगळ्या गोष्टी आहेत, त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे. झेंडे साहेबांनी वैयक्तिक सुद्धा लोकांची कामं केली आहे, त्यामुळं लोकांचा कल झेंडे साहेबांच्याकडे दिसतोय. आपण जाणून घेतोय जनतेच्या मनातला आमदार. ताई आहेत, त्यांना विचारू. ताई, तुमच्या मनातला आमदार कोण? संभाजी अण्णा झेंडे. का बरं झेंडे साहेब आमदार व्हावेत असं वाटतं तुम्हाला? कारण आतापर्यंत जेवढे तालुक्यामध्ये आमदार झाले, विकासाची कामे तर ऑस्करवाडीमध्ये काही झालीच नाही. नंतर काही गावामध्ये एकही काम नाही आलेलं. खासदारांनी पण नाही आणले आणि आमदारांनी पण नाही आणले. आधीचे जे आमदार होते त्यांनी काही कामं केली नाहीत गावाची आणि झेंडे साहेब आमदार झाल्यानंतर कामं करतील असं ताईंचं मत आहे.